ब्लॉग बघतोय और व्हिडिओ बघतोय. तर आज 14 एप्रिल आहे आणि आम्ही सगळेजण पुतळ्याला आलोत, म्हणजेच पुणे स्टेशनच्या इथे बाबासाहेबांचा. ओके, सो आपण आज जाऊयात. विजय असो, विजय असो. सो आता आम्ही स्टॅच्यूमध्ये आलेलो आहोत. आम्ही हार वगैरे घेतला आणि आई गेली आहे, मम्मीवर गेली आहे हार घालायला. पुढचे क्लिप आम्ही लाईव्ह डिझाईन केली. तुमचं काय मत आहे? सगळ्यात भारी केले आहे ना? काय कुठून आलात तेव्हा? बाबासाहेबांची जन्मतारीख 1891 14 एप्रिल. कुठे झाला? मऊ गावामध्ये. कुठे ताई आहे ती सांगणार आहे की ती मशाल घेऊन कुठून तरी स्टॅच्यू पर्यंत. तर आपण तिला विचारूया. सगळ्यांना मानाचं जयतू. आज 14 एप्रिल असल्यामुळे आम्ही सगळे भीमाची जे लेकरं आहोत ते सगळेजण आम्ही त्यांची ज्योत घेऊन आम्ही धनकवडी पद्मावती या एरियामधून एक एक करून पूर्ण रस्त्यापर्यंत एक एक करून पळत ही ज्योत इथपर्यंत घेऊन आलेलो आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत बायका पुरुष सगळे पळत इथपर्यंत आम्ही त्यांना मानवंदना द्यायला आलो. एक जण किती जण आली तशी? लहान लहान मुलं जिथे थांबलेले दिसत आहेत तुम्हाला, सगळे बायका वगैरे सगळे जे आलेले आहेत ते सगळे एक एक करून पळत इथपर्यंत. ब्रेक घेऊन ना? ब्रेक नाही, कंटिन्यू जो हातात घेऊन एक एक जण पळत ज्योत थांबली नाही गेली. कुठपर्यंत आलाय? म्हणजे कुठून आलाय? पद्मावती. थँक्यू. तुझं नाव ताई? अस्मिता गाय. भीम जयंती निमित्त आमच्या घरी आमरस. We are ready and this is how my mama looks. बघू साडी. आता आम्ही मिरवणुकीत जातो आणि पुढचा व्हिडिओ आपण तिथे कंटिन्यू करू. बाय. किती गोड दिसते. चला, आम्ही आलेलो मिरवणुकीच्या इथे. आता आम्ही सारसबागाच्या इथे. माझा आवाज येत नसेल. जयंती संपली आहे. आम्ही शनिवार वाड्यापर्यंतच आहे आणि आता आम्ही घरी जाणार. कान असले खराब झालेत ना, ऐकायलाच येत नाही काय. फायनली कॅब झाली आहे. हेलो, कैब कैंसिल मत कीजिए सिर्फ. कॅब कॅन्सल करू नका म्हणून बोल.